नित्यसेवा कशी करावी? श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींची नित्यसेवा कशी करावी. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हे खूप मोठे शस्त्र आहे. आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारची दुःखे, अडचणी या एकाच ग्रंथामुळे नाहीशी होतात. नित्यसेवा करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृतमधील 3 अध्याय रोज वाचायचे असतात आणि 11 माळांचा जप करायचा असतो. तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल तर तुम्हाला हे वाचण्यासाठी केवळ 7 ते 8 मिनिटांचा वेळ लागेल आणि 11 माळांचा जप करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागेल. काही लोकांची एक माळ ही खूप कमी वेळात, काही सेकंदातच पूर्ण होते. पण काही लोकांना 11 माळा करणं शक्य नसेल तर 1 माळ ही केली तरी चालेल. पण ती 1 माळ अशी करा की अंतःकरणाने तुम्ही स्वामींना बोलवलं आहे असं वाटलं पाहिजे. तुमच्या मनात कोणतेच विचार तुमच्या कुटुंबियांविषयीचे किंवा कोणतेही विचार असता कामा नये. त्या क्षणी केवळ स्वामी आणि तुम्हीच असायला हवेत. कारण हातात माळ घ्यायची आणि मनात काहीतरी वेगळेच विचार, ह्या सेवेला काही अर्थ नाही. त्यामुळे जर होत असेल तरच 11 माळा कराव्यात. कोणी सांगितलंय म्हणून केलं याला काहीच अर्थ नाही. जर करायचंय तर मनापासून करा. घरात इतर कामे करत असताना देखील मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही करू शकता. 11 माळा, त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृतामधील 3 अध्याय, तसेच रोज तारक मंत्र देखील म्हणावा. हा मंत्र देखील खूप प्रभावी आहे. तारक मंत्र नुसता ऐकल्याने सुद्धा असं वाटतं की स्वामी आपल्या सभोवतालीच आहेत. कितीही अडचणी आल्या, कितीही नकारात्मक विचार आले तरी तारक मंत्र नुसता ऐकला किंवा म्हटला तर त्याच्या प्रभावामुळे सर्व दुःख, अडचणी दूर होतील. तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. तुमच्या मनातून काही सेकंदातच नकारात्मक विचार निघून जातील. रोज घरात हा तारक मंत्र लावावा. कारण आपल्या घरातही खूप वाईट शक्ती असतात ज्या आपल्याला दिसत किंवा जाणवत नाहीत. पण त्यासाठी देखील हा मंत्र खूप प्रभावी आहे. ज्यांना नित्य सेवा करायची आहे त्यांच्या घरी स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती असायला हवी. कारण ज्यांची सेवा आपण करतो ते आपल्यासमोर असायला हवेत. काही लोकांना असं वाटतं की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामींची नित्यसेवा कशी करू? पण असं अजिबात नाही. साधारणपणे सोमवार, गुरुवार किंवा शनिवारी आपण मांसाहार करत नाही, तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता. गुरुवारी तर आवर्जून सेवा करू शकता. तुमची सेवा ही प्रामाणिक असेल तर ह्या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही. तुमच्या घरी जर खूप वेळा मांसाहार केला जात असेल तर आठवड्यातून 1च दिवस काढा. गुरुवारी 1 तास जरी वेळ काढला तरी 1 तासात ह्या चरित्र सारामृताचे पारायण पूर्ण होईल आणि अनेक वेळा केलं तर ते पाठही होऊन जाईल. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की तुम्ही मांसाहार करता म्हणून हे पारायण तुम्ही करू शकत नाही असं अजिबातच नाही. फक्त ज्या दिवशी मांसाहार करणार असाल त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचू नका, किंवा जर उद्या खाणार असाल तर आधीच पारायण पूर्ण करा. तुम्हाला जसं शक्य असेल तसं करा. पण तुम्ही स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचा. मांसाहार करता म्हणून स्वामी चरित्र सारामृत वाचायचं नाही किंवा नित्यसेवा करायची नाही असं मुळीच नाही. स्वामी सेवा करा. बघा, तुमचं चांगलंच होईल. जगातील कोणताच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. तुमच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसारच तुम्हाला फळ मिळत असतं. समजा तुम्ही मांसाहार नाही केला आणि मग तुम्ही 11 माळा आणि पारायण केलं